नमस्कार, मैं राशि। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में हम बात करेंगे अकोला की, जहां एक नाबालिग लड़की के साथ यौन उत्पीड़न करने वाले आरोपी को पुलिस ने किया गिरफ्तार। साथ ही चर्चा करेंगे धुलिया की, जहां लगातार 5 दिनों से हो रही बारिश से किसान की फसलों को काफ़ी नुकसान पहुंच रहा है। साथ ही आपको बताएंगे कि अकोला में मूर्तिजापुर शहर में पुलिस ने अटल मोटरसाइकिल चोर के खिलाफ क्रूर कार्यवाही की। इन तमाम खबरों पे होगी विस्तार से चर्चा। खबर अकोला से है, जहां जिले में लड़कियों के दुर्व्यवहार की घटनाएं दिन पर दिन बढ़ती जा रही हैं, जबकि बदलापुर के एक प्रतिष्ठित स्कूल में 2 नाबालिगों के साथ यौन उत्पीड़न की घटना ताज़ा मामला है। अकोला जिले में ही कुछ ऐसा ही मामला सामने आया है, जहां नाबालिग लड़की के साथ यौन उत्पीड़न करने वाले हत्यारे को अकोट फाइल पुलिस ने तुरंत गिरफ्तार कर लिया है। पुलिस द्वारा क्या कुछ जानकारी दी गई है, आइए सुनवा देते हैं। यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की त्यांच्या मुलीविरुद्ध गैरप्रकार झालेला आहे। मुलीला विश्वासात घेऊन महिला पोलीस अधिकारी आणि महिला स्टाफ यांच्या वतीने मुलीला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने झालेला घटनाक्रम पोलिसांना सांगितला। घटनाक्रम साधारणतः 30/8/2023 ते कालपर्यंतचा आहे आणि दिलेल्या माहितीवरून अकोट फाइल पोलीस स्टेशन येथे BNSच्या सेक्शन्स आणि पोक्सो कलम 4-6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी यश युवराज गवई, वय 20 वर्ष, राहणार हिंगणा तामसवाडी तालुका जिल्हा अकोला याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास API मेश्रे जुने शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे तपास देण्यात आलेला आहे महिला अधिकारी म्हणून, आणि पुढील तपास माननीय SP सर, माननीय ॲडिशनल कारवाई करण्यात येत आहे। या आधी त्याच्यात सांगितल्याप्रमाणे 30/8/2023 ते कालपर्यंत हा घटनाक्रम आहे। त्याच्यात अनेकदा त्याच्या मुलीवरती अत्याचार झाल्याचा निदर्शनास आलेला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे। अकोला से सी न्यूज़ संवाददाता धनराज सपकाल की रिपोर्ट। अकोला में अटल मोटरसाइकिल चोर के जाल में मूर्तिजापुर शहर पुलिस की क्रूर कार्यवाही। बहन की यात्रा के लिए बीमा कवच कार्यक्रम, जिला परिषद स्कूल शिवाजी नगर कार्यक्रम आयोजन राष्ट्रवादी कांग्रेस की आवर से किया गया था। इस जग से मोटरसाइकिल गम होने की शिकायत दर्ज की गई थी और अब आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। अकोला से सी न्यूज़ संवाददाता धनराज सपकाल की रिपोर्ट। धुलिया जिले में बड़े पैमाने पर बारिश हो रही है। इस बारिश का पानी किसानों के खेतों में जमा हो चुका है। इस वजह से फसल खराब होने की भी आशंका है। इसलिए धुलिया कृषि महाविद्यालय के शास्त्रज्ञ जगदीश कथेपुरी ने क्या कुछ सुझाव दिए हैं, आइए आपको सुनवाते हैं। नमस्कार शेतकरी बंधूंनो, सलग 2-3 दिवसापासून धुळे जिल्ह्यात बघितलं तर पावसाचं प्रमाण हे वाढलेलं आहे। सलग पाऊस आपल्या धुळे जिल्ह्यात पडत आहे आणि पाऊस सलग पडल्यामुळे नुकतंच कालचं जर उदाहरण घेतलं तर काल देखील 43 mm पाऊस आपल्या धुळे शहरात किंवा आज सलगच्या आजूबाजूच्या परिसरात झालेला आपल्याला दिसतो आणि आज देखील पाऊस आज सुरू आहे आणि पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे आपल्या पिकांवरती, उभ्या पिकांवरती त्याचा एक विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। याकरता शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये जे पाणी साचलेलं आहे ते साचलेलं पाणी चा निचरा करणं, शेताच्या बाहेर काढणं खूप गरजेचं आहे, अन्यथा त्याचा विपरीत परिणाम आपल्या उभ्या पिकांवरती होऊ शकतो। सध्या पाऊस सुरू आहे, परंतु पाऊस संपल्यानंतर तात्काळ शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। पाणी साचून राहिलं असेल तर त्याचा निचरा करून किंवा त्याचा शेताच्या बाहेर काढणे खूप गरजेचं आहे। उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर पाऊस संपल्यानंतर रस शोषणाऱ्या ज्या किडी आहेत त्या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। पावसामुळे आता तर रस शोषणाऱ्या किडी या धुतले गेले असतील, परंतु पाऊस संपल्यानंतर त्या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो। यासाठी मेटॅरायझम सारखी जे काही जैविक औषधं आहेत तर त्या मेटॅरायझमचा सर्वसाधारणपणे शेतकरी बांधवांनी वापर करावा। त्यासोबतच ॲसिपेट सारखं जे काही कीटकनाशक आहेत तर त्या कीटकनाशकाचा देखील शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे। कापसाच्या संदर्भात जर विचार केला आपण तर या अशा वातावरणात किंवा पावसानंतर की बोंड सड होण्याची शक्यता आहे। मग यासाठी शेतकरी बांधवांनी ब्ल्यू कॉपर जे काही आहे तर ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे त्याचं मिश्रण तयार करून या पद्धतीने त्याची फवारणी केली, बोंडसड होण्याचं प्रमाण त्यामुळे कमी होऊ शकतं। वातावरणातलं जर आपण तापमान बघितलं तर
सर्वसाधारणपणे तापमान कमी अधिक होऊन आपल्याला कपाशी पिकामध्ये नैसर्गिक गळ, पात्या, फुले, बोंड्यांची गळ होण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी असं झाल्यास तर प्लॅनोफिक्स 100 मिली 500 लिटर पाण्यात मिक्स करून त्याची फवारणी जर घेतली तर निश्चितच उत्पादनात देखील वाढ होणार आहे 10% आणि ही जी काही नैसर्गिक होणारी गळ आहे ती गळ देखील त्यामुळे थांबू शकते. इतर पिकांच्या संदर्भात देखील आपण जर पाहिलं तरी कपाशीच्या संदर्भात अजून देखील गुलाबी बोंडअळीचा जर प्रादुर्भाव झाला तर त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी इमेमेक्टिन, बेंझोएट सारखी जी काही कीटकनाशके आहेत तर त्या कीटकनाशकांचा देखील वापर करावा. या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनी तूर असेल, तूरसारख्या पिकांवरती देखील आपल्याला या कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपण फुलोरा अवस्थेमध्ये देखील 13-045चा देखील शेतकरी बांधवांनी 1% स्प्रे घेतला तर आपल्याला उत्पादनात त्या ठिकाणी वाढ होऊ शकते. इतर पिकांच्या संदर्भात देखील शेतकरी बांधवांनी फक्त तूर तर आता शेतामध्ये पाणी साचणार नाही आणि पाणी साचणं असेल तर त्याचा निचरा करणं गरजेचं आहे. यानंतर पाऊस संपल्यानंतर हे अंतर्मशागती जी काही कामं आहेत तर ती कामं तात्काळ सुरू करणं, वापसा आल्यानंतर तात्काळ सुरू करून आपल्या पिकांचा जो काही जमिनीमधला जो काही हवेचा आणि पाण्याचं प्रमाण आहे ते प्रमाण योग्य राहण्यास, त्यामुळे संतुलन राहण्यास मदत होणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी पाऊस संपल्यानंतर, वापसा आल्यानंतर ही जी काही आंतरमशागती जी कामं आहे तर ती कामं तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या पिकांवर विपरीत परिणाम त्याने होणार नाही. धन्यवाद. धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।